नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवूया मुलांसाठी खास पालकपुरी। उन्हाळी म्हटलं ना, मुलांना निवांत वेळ असतो, मग त्यामुळे मुलांना खायलाही भरपूर वेळ भेटतो आणि आनंदाने भरपूर खायलाही भेटतं। त्यामुळे आपण काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे। मग मी त्यासाठी पालकपुरी बनवते। साठी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतले आणि त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया। सुरुवातीला मीठ घेतलेलं आहे, मी थोडंसं काळं मीठ आणि आपलं साधं मीठ मिक्स केलेलं आहे। चवीनुसार आपल्या करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद, धना जिरे पावडर, धना पावडर मी जरा जास्त टाकले, कोथिंबीर टाकणार नाही। आणि त्यामध्ये नंतर आपण आता लाल तिखट मिडियम घेतलेलं आहे। नंतर ओवा आपण असा बारीक हातावर चोळून त्यामध्ये मिक्स करून घेऊया। ओव्याने छान खूप चव येते। तीळ असेल तर तीळही तुम्ही टाकू शकता। आता तीळ माझ्याकडे नाहीत म्हणून मी नाही टाकलेले। आता पालकाची पेस्ट करून घेतली आणि त्याचा असा कणकेमध्ये मिक्स करून गोळा बनवून घेतलेला आहे। गोळा जरा घटसर तिंबलेला आहे, का तर पुऱ्या छान लाटता येतील। ऊन एवढं पडलं आहे ना, गॅस जवळ जाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळं पण केल्याशिवाय पर्याय नाही। मग चला तर मग आपण सुरुवात करूया। चपाती लाटून घेऊ। चपाती लाटून छान अशी जेवढी शक्य होईल ना तेवढी मोठी लाटता येईल तेवढी लाटा। मिडियम आकाराची ठेवा, जास्त पातळी करू नका आणि जास्त जाडही करू नका, त्यामुळे पुऱ्या फुगण्यास मदत होते। सगळीकडून एकसारखी लाटली ना, छान अशी पुऱ्या बनवायला सोपं जातं। मी असं एका भांड्यानं मी ते म्हणजे मिक्सरच्या टोपणाने ते कट करून घेणार आहे, का तरी पटपट होतात आणि गॅसजवळही जास्त वेळ थांबावं लागत नाही। एका वेळेला 5-6 पुऱ्या लाटून होतात आणि अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे। तुम्ही वेगळ्या आकाराचे कट करून घेऊ शकता, वाटलंच आपण चाकूने कट करून त्रिकोणी आकारही देऊ शकतो। मी असे गोल बघू शकता तुम्ही, किती छान असे गोल आकाराच्या बनवून घेतलेल्या आहेत। नंतर ह्या सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे। तळून घेतल्यानंतर तेल ह्याला जास्त काही लागत नाही, एवढ्या तेलामध्ये आपल्या पूर्ण पुऱ्या झालेल्या आहेत आणि त्या तळून घेतल्या पूर्ण छान। आणि दह्याबरोबर मी ते मुलांना दिलेलं आहे। दह्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकून मुलांना खायला दिलेलं आहे। तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा। आणि उन्हाळ्यातच मुलांना भरपूर वेळ असतो निवांत खायला, हे आराम करायला, त्यामुळे जेवढं आपण त्यांना खाऊ पिऊ घालू तेवढं त्यांच्या शरीरासाठी खूप उपयोग आहे। उद्या शाळा चालू झाल्यानंतर त्यांच्या मागे म्हणजे सारखं धावपळ चालूच राहते। मग त्यांना जर आजारी न पडू देता आपल्याला हे करायचं असेल तर आत्ताच त्यांना जपलं पाहिजे। त्यासाठी आपण आत्ताच त्यांना भरपूर असं खाऊ घातलं पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही तुमच्या मुलासाठी कोणकोणत्या रेसिपी ट्राय करता नक्की सांगा।